एमपीबीटीच्या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. माय नेम इज अक्षय लोंढे अँड दिस इज युअर चॅनल एएचएल लेक्चर. पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण सर्क्युलर मोशनच्या रिलेटेड 21 एमसीक्यू बघितले होते. आज सुद्धा आपण त्याचा पार्ट 2 बघत आहोत. म्हणजेच काही राहिलेले एमसीक्यू आपण पूर्ण करूयात. काही एमसीक्यू इझी वाटतील, बरोबर, पण काही डिफिकल्ट नक्कीच असतील. ज्यांनी पाठीमागचं लेक्चर बघितलेलं नसेल त्यांनी पाठीमागचं लेक्चर बघावेत, तरच त्यांना पुढचे एमसीक्यू सुद्धा लक्षात येतील. ठीक आहे, चला तर पहिला एमसीक्यू बघूयात. आता काय आहे बघा. फॉर ए पार्टिकल मूव्हिंग अलॉंग ए सर्क्युलर पाथ द अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा, अँग्युलर वेलॉसिटीलाच आपण काय म्हणतो, ओमेगा म्हणतो, इज डायरेक्टेड. बरोबर, म्हणजे पार्टिकल ज्या वेळेला सर्क्युलर मोशन मध्ये असतो त्यावेळेला अँग्युलर वेलॉसिटीचे डायरेक्शन काय असते. बरोबर, हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर याच्यासाठी तुम्हाला कन्सेप्ट जर माहिती असेल की अँग्युलर वेलॉसिटीचे डायरेक्शन आपण राईट हँड थंब रूलचा यूज करून काढतो, हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही यातला आन्सर पटकन काय करू शकता, फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की सपोज पार्टिकल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये काय करत असेल, रोटेट होत असेल, तर आपण काय करतो, राईट हँड थंब रूल काय करतो तिथे अप्लाय करतो. ज्या डायरेक्शन मध्ये पार्टिकल रोटेट होते त्या डायरेक्शन मध्ये फिंगर कर्ल करा आणि तुमचा थंब स्ट्रेच ठेवा. तो थंब जो डायरेक्शन दाखवणार आहे ती डायरेक्शन अँग्युलर वेलॉसिटीची असते आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन सुद्धा काय असते, तीच असते, हे आपल्याला माहिती. आणि जर पार्टिकल क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये असतं तर थंब कुठे गेला असतं, डाऊनवर्ड डायरेक्शन. बरोबर, आता या एक्झाम्पल मध्ये आपण जर अँग्युलर वेलॉसिटीची डायरेक्शन काढायला गेलो तर ती कुठे येते, अपवर्ड. अपवर्ड म्हणजे कुठं, तर अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ज्या ऍक्सिस भोवती तो पार्टिकल रोटेट होतोय त्या ऍक्सिसच्या अलॉंग किंवा त्या ऍक्सिसच्या डायरेक्शन मध्ये अँग्युलर वेलॉसिटीची डायरेक्शन असते. हे आपल्याला थिअरी मध्ये आपण शिकलेलो होतो. बरोबर, मग याच्यामध्ये आपण ऑप्शन वाचूयात. अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर. बरोबर, अलॉंग द रेडियस. बरोबर, ह्या सर्कलची जी रेडियस आहे त्याच्या अलॉंग सांगितलंय आणि टुवर्ड द सेंटर, पण हा ऑप्शन कसा आहे तर चुकीचा आहे. बरोबर, अलॉंग द रेडियस बट अवे फ्रॉम द सेंटर. अलॉंग द रेडियस अँड अवे फ्रॉम द सेंटर म्हणजे असं सांगितलंय, हे सुद्धा चुकीचंच आहे. बरोबर, अलॉंग द टँजंट ऑफ सर्क्युलर पाथ. सर्क्युलर पाथला टँजंट म्हणजे या डायरेक्शन मध्ये किंवा या डायरेक्शन मध्ये सर्कलला टँजंट असं सांगितलंय. बरोबर, पण हे सुद्धा चुकीचं आहे. आणि चौथा ऑप्शन बघा, अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन, हे मात्र बरोबर आहे. मी आताच तुम्हाला सांगितलं की सर्क्युलर मोशन मध्ये जर तुम्हाला अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर वेलॉसिटी म्हणजेच ओमेगा याची डायरेक्शन काढायची असेल तर राईट हँड थंब रूल जर आपण वापरला तर अँग्युलर वेलॉसिटीची डायरेक्शन ही अलॉंग द ऍक्सिस आहे. बरोबर, अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे ऑप्शन नंबर डी बरोबर असणार. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 2 बघूया. विच ऑफ द फॉलोइंग फोर्स इज अ स्युडो फोर्स असं सांगितलं. बघा, क्वेश्चन व्यवस्थित वाचा. विच ऑफ द फॉलोइंग फोर्स इज अ स्युडो फोर्स. स्युडो म्हणजे स्युडो फोर्स बद्दल मी तुम्हाला शिकवलं होतं. बरोबर, सेंट्रिफ्युगल फोर्स जिथं तुम्ही शिकलाय त्याच्यामध्येच मी स्युडो फोर्स ची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली होती. बघा काय दिलंय, विच ऑफ द फॉलोइंग फोर्स इज अ स्युडो फोर्स. बरोबर, पहिला ऑप्शन बघा काय दिलाय, फोर्स ऍक्टिंग ऑन ए फॉलिंग बॉडी. एक ऑब्जेक्ट वरनं खाली पडत असेल तर त्याच्यावरती स्युडो फोर्स अप्लाय होतो असं त्यांनी सांगितलं. हे बरोबर आहे का? दुसरा ऑप्शन बघा, द फोर्स ऍक्टिंग ऑन ए चार्ज पार्टिकल प्लेस्ड इन ए इलेक्ट्रिक फील्ड. बरोबर, म्हणजे वेगवेगळ्या कंडिशन्स इथं ठेवलेल्या आहेत आणि त्यापैकी कोणत्या केसमध्ये स्युडो फोर्स अप्लाय होतो ते आपल्याला ओळखायचं. जरा बघूयात आपण. पहिला ऑप्शनचा विचार करा, फोर्स ऍक्टिंग ऑन ए फॉलिंग बॉडी. जर एखादा ऑब्जेक्ट वरनं खाली जर पडत असेल तर त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होत असतो आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स रिअल फोर्स आहे, त्यामुळे तो स्युडो फोर्स असतो. स्युडोचा अर्थ मी तुम्हाला सांगितला होता की स्युडो फोर्स म्हणजे काल्पनिक असा होतो. बरोबर, काल्पनिक म्हणजे हा एक रिअल फोर्स नसतो, तर हा एक काल्पनिक फोर्स असतो. बरोबर, त्याला आपण स्युडो असं म्हणतो. बरोबर, मग फोर्स ऍक्टिंग ऑन ए फॉलिंग बॉडी, एखादा ऑब्जेक्ट वरनं खाली पडत असेल तर त्याच्यावरती स्युडो फोर्स नाही तर त्याच्यावरती रिअल फोर्स अप्लाय होतो आणि तो असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे हा ऑप्शन कसा आहे तर चुकीचा आहे. दुसरं, फोर्स ऍक्टिंग ऑन ए चार्ज पार्टिकल प्लेस्ड इन ए इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड अजून आपल्याला आपण शिकलेलो नाहीये, पण तुम्ही लक्षात ठेवू शकता, ज्या वेळेस इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आपण एखाद्या चार्ज पार्टिकलला म्हणजेच एखाद्या इलेक्ट्रॉनला वगैरे जर आपण प्लेस केलं तर त्याच्यावरती जो फोर्स अप्लाय होतो तो असतो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स सुद्धा लक्षात ठेवा, हा स्युडो फोर्स नाहीये. बरोबर आहे, स्युडो फोर्स नाहीये.
मग हे एक लक्षात ठेवा की फोर्स ऍक्टिंग ऑन ए चार्ज पार्टिकल प्लेस्ड इन इलेक्ट्रिक फील्ड हा स्युडो फोर्स नाहीये, काल्पनिक असा फोर्स नाहीये तो, बरोबर. त्यामुळे हा सुद्धा ऑप्शन चुकीचा आहे. ठीक आहे, ज्यावेळेस आपण हा पार्ट शिकू, इलेक्ट्रोस्टॅटिक हा चॅप्टर ज्यावेळेस आपण शिकणार आहोत त्यावेळेला तुमच्या हे लक्षात येईल. त्याच्यानंतर बघा चौथा ऑप्शन आपण बघूया. चौथा ऑप्शन, फोर्स विच कीप्स द इलेक्ट्रॉन मुव्हिंग इन ए सर्क्युलर ऑर्बिट. बरोबर, न्यूक्लियस आणि न्यूक्लियसच्या सराउंडिंगला काय असतं तर ऑर्बिट, आणि त्या ऑर्बिटमध्ये काय रोटेट होत असतं तर इलेक्ट्रॉन्स, हे आपल्याला माहिती आहे. बरोबर, मग इलेक्ट्रॉन त्या न्यूक्लियसच्या सराउंडिंगला म्हणजेच त्या सर्क्युलर पाथमध्ये त्या ऑर्बिटमध्ये रोटेट होतं. त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की सेंट्रिपेटल फोर्सची गरज असते, आणि तो सेंट्रिपेटल फोर्स या ठिकाणी सुद्धा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय करत असतो, प्रोव्हाइड करत असतो. म्हणजे या ठिकाणी सेंट्रिपेटल फोर्सचं काम इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स करत असतो. मग हा सुद्धा ऑप्शन कसा येतोय तर चुकीचा येतोय. मग तिसरा ऑप्शन बघा, फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय पर्सन सिटिंग ऑन ए मेरी गो राऊंड. आता मेरी गो राऊंड हा शब्द तुमच्यासाठी नवीन असेल, पण ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे मेरी गो राऊंड म्हणजे जत्रेतला पाळणा. बरोबर, या टाईपचा. फॉर एक्झाम्पल हा एक खांब असेल आणि या खांबाला असे काय आहेत तर पाळणे आहेत. ठीक आहे, आणि यांची हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन वगैरे होते, ही तुम्हाला माहिती असेल. बरोबर, ही जी मोशन होते ही कशी मोशन होते तर हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. हा सपोज खांब आहे आणि त्याच्या भोवती हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन असं, त्यालाच आपण मेरी गो राऊंड असं म्हणतो. मग फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय अ पर्सन सिटिंग ऑन ए मेरी गो राऊंड. मग आपल्याला सुद्धा माहिती आहे की या टाईपच्या पाळण्यामध्ये आपण ज्यावेळेस बसतो त्यावेळेला आपल्याला बाहेरच्या साईडला कोणतरी ढकलतंय असं आपल्याला वाटत असतं. तो एक काल्पनिक फोर्स आहे, म्हणजे स्युडो फोर्स त्या ठिकाणी काय होत असतो, अप्लाय होत असतो. बरोबर, म्हणजेच ऑप्शन नंबर सी जो आहे हे त्याचा आन्सर असणार आहे. कारण की मेरी गो राऊंड म्हणजेच पाळण्यात आपण ज्या वेळेला बसतो त्यावेळेला आपल्याला आउटवर्ड साईडला कोणतरी ढकलतंय असं आपल्याला वाटत असतं, कारण की तिथं सेंट्रिफ्युगल फोर्स काम करत असतो. सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजेच काय असतं तर स्युडो फोर्स. बरोबर, ज्यांनी सेंट्रिफ्युगल फोर्स किंवा स्युडो फोर्स ज्या ठिकाणी शिकवलंय ते जर लक्षात ठेवलेलं असेल तर त्यांना हा सुद्धा क्वेश्चन लगेच सुटेल. ठीक आहे, ओके. आता क्वेश्चन नंबर 3 कडे आपण वळूयात. क्वेश्चन नंबर 3 बघा काय दिलंय क्वेश्चन नंबर 3 मध्ये. बघा, सेंट्रिफ्युगल फोर्स इज रिअल फोर्स ऍक्टिंग अलॉंग द रेडियस असं म्हणलं इथं पहिल्या ऑप्शन मध्ये की सेंट्रिफ्युगल फोर्स एक रिअल फोर्स असतो, पण नाहीये. सेंट्रिफ्युगल फोर्स कसला फोर्स आहे तर एक स्युडो फोर्स असतो, तो रिअल फोर्स नसतो, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ऑप्शन ए कसा असणार आहे तर चुकीचा असणार आहे. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन बघा, सेंट्रिफ्युगल फोर्स इज अ फोर्स हुज मॅग्निट्यूड इज लेस दॅन दॅट ऑफ सेंट्रिपेटल फोर्स असं म्हणलंय. पण हे तर पूर्ण चुकीचं आहे, कारण की सेंट्रिफ्युगल फोर्स आणि सेंट्रिपेटल फोर्स या दोघांचं मॅग्निट्यूड कसं असतं तर इक्वल असतं, आपण थेरीमध्ये शिकलेलो. बरोबर, आणि त्या दोघांची डायरेक्शन मात्र कशी असते, एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये असते. बरोबर, त्यांची डायरेक्शन एकमेकांच्या अपोजिट असते, हे आपण थेरीमध्ये शिकलोय. म्हणजे हा ऑप्शन सुद्धा कसा असणार आहे, चुकीचा असणार आहे. सेंट्रिफ्युगल फोर्स कायम लक्षात ठेवा, सेंट्रिफ्युगल फोर्स आणि सेंट्रिपेटल फोर्स या दोघांचं मॅग्निट्यूड इक्वल असतं, पण डायरेक्शन मात्र एकमेकांच्या अपोजिट असते. त्यामुळे हा ऑप्शन कसा असणार आहे, चुकीचा असणार आहे. तिसरा ऑप्शन बघूयात, सेंट्रिफ्युगल फोर्स इज अ स्युडो फोर्स असं म्हणलंय. काय म्हणलं, स्युडो फोर्स. स्युडो फोर्स म्हणजे काल्पनिक आहे, आताच मी सांगितलं. ऍक्टिंग अलॉंग द रेडियस अँड अवे फ्रॉम द सेंटर. अगदी बरोबर आहे. एखादा ऑब्जेक्ट ज्या वेळेला सर्क्युलर मोशन करतो, बरोबर, त्यावेळेस हा सेंट्रिफ्युगल फोर्स जो असतो तो सेंट्रिफ्युगल फोर्स अलॉंग द रेडियस, रेडियसच्या अलॉंग आणि अवे फ्रॉम द सेंटर, बरोबर, सेंटर पासून बाहेरच्या साईडला या डायरेक्शन मध्ये अप्लाय होतो. आणि त्याचं मॅग्निट्यूड काढायचं फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इतका आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर सी जो आहे तो बरोबर आहे. सेंट्रिफ्युगल फोर्स स्युडो फोर्स आहे आणि तो अलॉंग द रेडियस आणि अवे फ्रॉम द सेंटर अप्लाय होतो. आणि जरा शेवटचा ऑप्शन बघूयात, ए फोर्स विच कीप्स द बॉडी मुव्हिंग अलॉंग द सर्क्युलर पाथ. जो फोर्स एखाद्या बॉडीला सर्क्युलर पाथच्या अलॉंग मूव्ह करण्यासाठी मदत करतो त्याला सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणतात थोडक्यात, असं चौथ्या ऑप्शन मध्ये सांगितलंय. पण हे चुकीचं आहे. जो फोर्स एखाद्या बॉडीला सर्क्युलर पाथ मध्ये मूव्ह करण्यासाठी मदत करतो त्याला कोणता फोर्स म्हणतात, त्याला सेंट्रिपेटल फोर्स असं म्हणतात. आणि ज्याचं मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचं फॉर्म्युला एम व्ही स्क्वेअर अपॉन आर असाच आहे. बघा, दोन्हीच्या दोन्ही फोर्स मी इथं दाखवलेत. सेंट्रिपेटल फोर्स टुवर्ड द सेंटर, सेंट्रिफ्युगल फोर्स अवे फ्रॉम द सेंटर. दोघांचं मॅग्निट्यूड सेम आहे पण डायरेक्शन एकमेकांच्या अपोजिट. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 3 कळाला का तुम्हाला, त्याचा ऑप्शन काय येतंय, सी येतोय. तर तिन्ही क्वेश्चन व्यवस्थित लिहून घ्या. मग आपण काय करूयात, क्वेश्चन नंबर 4 बघूयात. ओके, चला क्वेश्चन नंबर 4 बघूयात. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिलंय, ए सायक्लिस्ट बेंड वाईल टेकिंग ए टर्न टू असं सांगितलं, बरोबर.
रेस बघितले असतील, सायकलच्या रेस, आणि थेअरीमध्ये सुद्धा मी हा कन्सेप्ट शिकवलेला होता की रेसमध्ये ज्या वेळेला सायक्लिस्ट असतील किंवा टू व्हीलर चालवणारे रायडर्स असतील, बरोबर, त्यांना काय करावं लागतं, आपलं व्हेकल बेंड करावं लागतं, त्यांना स्वतःला काय करावं लागतं, इनर साईडला झुकावं लागतं. तर त्याच्यावरचा क्वेश्चन आहे, सायक्लिस्ट बेंड वाईल टेकिंग ए टर्न टू, पहिला ऑप्शन आहे रिड्यूस द फ्रिक्शन, बरोबर आहे. दुसरा ऑप्शन आहे जनरेट रिक्वायर्ड सेंट्रिपेटल फोर्स, तिसरा रिड्यूस अपरेंट वेट, आणि चौथा ऑप्शन आहे रिड्यूस स्पीड. असे 4 ऑप्शन दिलेले. तर आपल्याला माहिती आहे वेन द सायक्लिस्ट बेंड्स, कशासाठी तो बेंड होतो, टू प्रोड्यूस द टू जनरेट द रिक्वायर्ड सेंट्रिपेटल फोर्स, बरोबर. आतल्या साईडला झुकण्याचं काम का करतो तो, कारण की सेंट्रिपेटल फोर्स जो आहे तो सेंट्रिपेटल फोर्स त्या केसमध्ये काय होतं, इन्क्रीज होतो. हे आपण थेअरीमध्ये शिकलोय. रिड्यूस द फ्रिक्शन असा ऑप्शन आहे, पण ऍक्च्युली ज्यावेळेस सायक्लिस्ट बेंड होतो त्यावेळेस टायर आणि रोड मधलं लक्षात ठेवा, त्या केसमध्ये फ्रिक्शन रिड्यूस वगैरे होत नाही. त्यामुळे पहिला ऑप्शन कसा येतो तर चुकीचा आहे, बरोबर आहे. ज्यावेळेस सायक्लिस्ट बेंड होतो त्यावेळेला जो रिक्वायर्ड सेंट्रिपेटल फोर्स आहे तो सेंट्रिपेटल फोर्स काय होतो लक्षात ठेवा, इन्क्रीज होतो. याच्यावरचं सुद्धा एक्सप्रेशन आपण काय केलेलं बघितलेलं आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे पहिला ऑप्शन चुकीचा असेल, दुसरा ऑप्शन मात्र या ठिकाणी बरोबर आहे, बरोबर. तिसरा ऑप्शन चुकीचा आहे, रिड्यूस द अपरेंट वेट असं म्हणलंय, वेट मध्ये कोणताही बदल होत नाही. आणि रिड्यूस द स्पीड, स्पीड मध्ये सुद्धा कोणताही बदल होत नाही, स्पीड रिड्यूस वगैरे काही होत नाही. ज्यावेळेस सायक्लिस्ट किंवा लक्षात ठेवा रायडर जो आहे तो रेस मध्ये बेंड होतो टर्नला, त्यावेळेस लक्षात ठेवायचं की तो सेंट्रिपेटल फोर्सला काय करत असतो, ऍडजस्ट करत असतो, म्हणजे वाढवण्याचं काम करत असतो. तर पहिल्या ऑप्शन मध्ये पहिल्या क्वेश्चन मध्ये आन्सर येतं बी. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 5 बघा. वेन ए कार टेक्स ए टर्न ऑन ए हॉरिझॉन्टल रोड द सेंट्रिपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय, याच्यावरचं सुद्धा एक्सप्रेशन तुम्ही बघितलेलं आहे. डायग्राम आठवते का बघा, या पद्धतीने इकडे सेंटर होता, इथे एक कार दाखवली होती मी, ठीक आहे. आणि याच्या डायग्राम मध्ये तुम्हाला आठवतंय का, डाऊनवर्ड डायरेक्शनला वेट एमजी अप्लाय होतं, अपवर्ड डायरेक्शनला नॉर्मल रिएक्शन अप्लाय ऍक्ट होत असते. राईट साइडला सेंट्रिफ्युगल फोर्स अप्लाय होत असतो. आणि टुवर्ड द सेंटर टायर आणि रोड यांच्यामध्ये फ्रिक्शन फोर्स जो आहे तो फ्रिक्शन फोर्स अप्लाय होत असतो. आणि तो फ्रिक्शन फोर्सच सेंट्रिपेटल फोर्सचं काय करत असतो, काम करत असतो. हे थेअरीमध्ये आपण शिकलोय, त्यामुळे ऑप्शन कोणता येतोय बघा बरं. पहिला ऑप्शन दिलाय वेट ऑफ द कार. क्वेश्चन वाचा, वेन ए कार टेक्स ए टर्न ऑन ए हॉरिझॉन्टल रोड द सेंट्रिपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय. वेट ऑफ द कार तर डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये अप्लाय होतो, त्यामुळे हे चुकीचं आहे, कारण की सेंट्रिपेटल फोर्स टुवर्ड द सेंटर अप्लाय होत असतो. नॉर्मल रिएक्शन अपवर्ड डायरेक्शनला अप्लाय होते. तिसरा ऑप्शन आहे फ्रिक्शन फोर्स बिटवीन रोड अँड टायर. हा ऑप्शन बरोबर आहे, कारण की टुवर्ड द सेंटर फ्रिक्शन फोर्स अप्लाय होत असतो. आणि चौथा ऑप्शन सेंट्रिफ्युगल फोर्स हा बाहेरच्या साईडला अप्लाय होतो. त्यामुळे हा सुद्धा क्वेश्चन इझी होता. जर तुमचा थेअरी कन्सेप्ट क्लिअर असेल तर हे लगेच तुम्हाला सुटेल. ठीक आहे, ओके. आता क्वेश्चन नंबर 6 आपण बघूयात. क्वेश्चन नंबर 6 या ठिकाणी एक न्यूमेरिकल आहे बघा. ए कार ऑफ मास 1500 किलोग्राम असं म्हणलं. एक कार आहे, एका कारचं मास 1005 किलोग्राम असं दिलंय. मुव्हिंग विथ अ स्पीड 12.5 मीटर पर सेकंड ऑन ए सर्क्युलर पाथ ऑफ रॅडियस 20 मीटर. ठीक आहे, असं एक सर्क्युलर पाथ इथं इमॅजिन करूयात. याच्यावरून एक कार चालली आणि स्पीड दिलंय तिथं 12.5 मीटर पर सेकंड. सर्क्युलर पाथची रॅडियस, बरोबर, रॅडियस दिलेली आहे या ठिकाणी 20 मीटर. ठीक आहे, अच्छा. व्हॉट इज द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन असं विचारलं. एक हॉरिझॉन्टल कर्व रोड आहे, 20 मीटर टर्न आहे, रॅडियस 20 मीटर दिली आहे, 12.5 मीटरच्या व्हेकलचं स्पीड दिलेलं आहे, आणि आपल्याला विचारलं की कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन त्या ठिकाणी किती आहे, म्हणजे मी विचारलं. जरा आठवा, वेन ए व्हेकल टेक्स ए टर्न ऑन ए हॉरिझॉन्टल कर्व रोड हाऊ वी कॅन फाइंड आउट द मॅक्सिमम सेफ्टी स्पीड. त्याचं जे सेफ स्पीड फाइंड आउट करायचा फॉर्म्युला आपण शिकलो होतो तो काय होता, सेफ स्पीड इज इक्वल टू √μ/g असा होता, बरोबर. मॅक्सिमम सेफ स्पीड असं. दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला तर काय होईल, स्क्वेअर रूट इकडचं निघून जाईल, म्हणजे v² इज इक्वल टू μ/g असं मिळेल. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे म्यू, बरोबर. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे म्यू. v आपल्याला दिलेला आहे, त्याच्यानंतर r आपल्याला दिलेला आहे. g ची व्हॅल्यू तुम्ही 10 या ठिकाणी काय करू शकता, कन्सिडर करून हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. बघूयात आपण.
म्हणजेच म्यू इज इक्वल टू काय येणार आहे, म्यू इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी असा फॉर्म्युला तयार. ठीक आहे, मग व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केल्या तर काय येईल बघा बरं, व्ही स्क्वेअर व्हेलॉसिटी किती दिली 12.5, तर 12.5 इंटू 12.5 स्क्वेअर आहे. ठीक आहे, डिवाइड बाय आर इंटू जी. आर किती दिलाय बघा, आर आहे 20 आणि जी ची व्हॅल्यू आपण 10 घेऊया. ठीक आहे, जरा डिवायडेशन करावं लागेल. इथं किती येतं बघा, 5 दुने 10, 5 दुने 10, 2 उरले, पॉईंट दिला, 5 5 25, 2.5 आलं. ठीक आहे, ओके, इथं पण भाग लावूयात आपण. काय येत आहे बघा बरं, 5 चौक 20 आणि या ठिकाणी 5 दुने 10, 2.5 येईल. ठीक आहे, तर 2.5 इंटू 2.5 म्हणजे किती येतं हे 6.25, 25 गुणिले 25 म्हणजे हे किती येत आहे 2.5 इंटू 2.5 6.25 डिवाइड बाय 4 दुने 8. अच्छा, या दोघांचं डिवायडेशन केले तर किती येत आहे बघा 0. 8 45 साठी 56, 0.7 8 56, 4 4 2 6 65 झाले, 88 64 म्हणजे 0.78. 0.78 बघा, ऑप्शन जरा चेक करा, 0.2 0.4 0.6 0.8 आहे. 0.78 म्हणजेच ऑलमोस्ट इट इज इक्वल टू किती येणार आहे 0.8, म्हणजेच ऑप्शन कुठला असणार आहे, डी असणार आहे. बरोबर आहे, कळतंय, ऑप्शन डी हे त्याचं आन्सर येते. कसं फाइंड आउट केलं, याच्यासाठी तुम्हाला काय माहिती असलं पाहिजे, हा कन्सेप्ट माहिती असला पाहिजे की वेन द व्हेकल टेक्स ए टर्न ऑन ए हॉरिझॉन्टल कर्व रोड, व्हॉट इज द मॅक्सिमम सेफ स्पीड, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू म्यू आर जी. याच्यावरून म्यू आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. इझी क्वेश्चन होतं, हे व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे, आपण क्वेश्चन नंबर 7 बघूयात आता. क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय दिलं बघा, ए कार इज मुव्हिंग अलॉंग ए हॉरिझॉन्टल कर्व ऑफ रेडियस 20 मीटर. सेम तसाच क्वेश्चन आहे, बरोबर, याच कन्सेप्ट वरती हा सुद्धा क्वेश्चन डिपेंड आहे. ए कार इज मुव्हिंग अलॉंग ए हॉरिझॉन्टल कर्व ऑफ रेडियस 20 मीटर. रेडियस तर तेवढे दिले. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज 0.25. बरोबर, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आता दिले. इफ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज 9.8, व्हॉट इज द मॅक्सिमम स्पीड असं म्हणलं. म्हणजे आता याच क्वेश्चन मध्ये, याच डायग्राम मध्ये फक्त आपल्याला व्हीएस म्हणजे मॅक्सिमम सेफ स्पीड काय करायची, फाइंड आउट करायचे. थोडासा बदल केला, हे वरती पुसतो मी आणि इथं सॉल्व्ह करतो. बघा, तुम्ही स्वतः ट्राय करा, पहिल्यांदा स्वतः ट्राय करा. काय काय दिले बघा, आपल्याला मॅक्सिमम सेफ स्पीड फाइंड आउट करायचंय. रेडियस आपल्याला दिले 20 मीटर आहे. ठीक आहे, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे, म्यूची व्हॅल्यू आपल्याला दिली 0.25. अच्छा, आणि जी ची पण व्हॅल्यू दिली 9.8. आपल्याला फाइंड आउट करायचं मॅक्सिमम सेफ स्पीड. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू म्यू आर जी. ठीक आहे, म्यू ची व्हॅल्यू किती आहे बघा बरं 0.25. आर ची व्हॅल्यू रेडियस किती दिली 20 आणि जी किती आहे 9.8. जी आहे 9.8. ठीक आहे, 0.25 इंटू 20 इंटू 9.8. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर किती येते बघा 98 गुणिले 2 जर केलं तर हे येतं 196 आणि वरचा 0 म्हणजेच 196.0 असेल, म्हणजेच 196 येणार. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून बघा 196 येईल. इकडे आहे व्ही एस स्क्वेअर म्हणजे सेफ्टी स्पीड किंवा मॅक्सिमम सेफ स्पीड. अच्छा, दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट काढूयात आपण. दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट जर काढलं तर या बाजूला येईल व्ही एस म्हणजेच वेलॉसिटी मॅक्सिमम सेफ स्पीड. 0.25 चं स्क्वेअर रूट काढलं तर हे येत आहे 0.5 आणि 196 चं स्क्वेअर रूट काढलं तर हे येत आहे 14. ठीक आहे, आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला आन्सर मिळेल 14×5 म्हणजे 7.0 असेल. 7.0 ऑप्शन बघा, 3 मीटर पर सेकंड, 5 मीटर पर सेकंड, 7 मीटर पर सेकंड म्हणजे ऑप्शन नंबर सी हे त्याचा आन्सर असणार आहे. बरोबर, दोन्ही क्वेश्चन एकाच कन्सेप्ट वरती डिपेंड होते. एक कार हॉरिझॉन्टल कर्व रोड वरून टर्न मारत असेल किंवा टर्न घेत असेल तर या ठिकाणी आपल्याला विचारला होता व्हॉट इज द मॅक्सिमम सेफ स्पीड, त्या ठिकाणी किती असेल. ठीक आहे, तर हे दोन्ही चारही क्वेश्चन व्यवस्थित लिहा. मग आपण पुढचा क्वेश्चन बघूयात. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 8 बघूयात. आता काय दिलंय, अँगल ऑफ बँकिंग डज नॉट डिपेंड ऑन. ठीक आहे, 4 इथं ऑप्शन दिलेले. त्याच्यासाठी तुम्हाला माहिती असायला पाहिजे की अँगल ऑफ बँकिंगचा कन्सेप्ट किंवा अँगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युला. तर आपल्याला माहिती आहे टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी असा अँगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युला आपल्याला मिळाला होता. त्याच्यामध्ये थिटा काय असतो तर बँकिंग अँगल असतो.
बरोबर. तर अँगल ऑफ बँकिंग कशावरती डिपेंड आहे ते बघा. तर डिपेंड आहे वेलॉसिटी ऑफ द कार किंवा वेलॉसिटी ऑफ द व्हेकल. बरोबर. हा सपोज बँक रोड असेल आणि या बँक रोडची जी रॅडियस असणार आहे ती रॅडियस म्हणजेच काय असणार आहे आर. आणि दुसरी गोष्ट, या बँक रोड वरून चाललेली जी व्हेकल आहे त्याची व्हेलॉसिटी व्ही. बरोबर. आणि जी जी म्हणजेच काय ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. या तीन गोष्टींवरती अँगल ऑफ बँकिंग डिपेंड असतं. बरोबर. मग कशावरती डिपेंड नसतो असं विचारलं आपल्याला. तर पहिला ऑप्शन आहे बघा ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन वरती. तर ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन वरती तर डिपेंड असतोय. बरोबर. बँकिंग अँगल जी वरती डिपेंड आहे, त्यामुळे पहिला ऑप्शन नाही. दुसरं मास ऑफ मुव्हिंग व्हेकल. हा जरा बघा या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला कुठंच मास दिसत नाहीये. बरोबर. त्या व्हेकलचं मास याच्यामध्ये कुठेही इन्क्लूड झालेलं नाही, म्हणजे दुसरा ऑप्शन बरोबर असणार आहे. तिसरा ऑप्शन बघा रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ पाथ. आर दिसतंय इथं आपल्याला. अँगल ऑफ बँकिंग रेडियस वरती डिपेंड असते, त्यामुळे तिसरा ऑप्शन नसणार आहे. आणि चौथा ऑप्शन बघा वेलॉसिटी ऑफ द व्हेकल. वेलॉसिटी ऑफ व्हेकल आहे याच्यामध्ये, म्हणजे वेलॉसिटी ऑफ व्हेकल वरती अँगल ऑफ बँकिंग डिपेंड असतो. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन कोणता असणार आहे? बी ऑप्शन असणार आहे. काय लक्षात ठेवा, अँगल ऑफ बँकिंग कशावरती डिपेंड नसतो, तर मास ऑफ मुव्हिंग व्हेकल वर डिपेंड नसतो. ठीक आहे. अच्छा, क्वेश्चन नंबर 9 बघूयात लगेच. A body of mass 1 kilogram is moving in a vertical circular path of radius 1 meter. ठीक आहे. एक बॉडी आहे तिचं मास 1 किलोग्राम आहे. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन होते आणि रॅडियस किती दिली? 1 मीटर दिले. द डिफरन्स बिटवीन कायनेटिक एनर्जी ऍट हायेस्ट अँड लोएस्ट पॉईंट. असं करा. कायनेटिक एनर्जी ऍट हायेस्ट अँड लोएस्ट पॉईंट, म्हणजे हायेस्ट पॉइंटला आणि लोएस्ट पॉइंटला जी कायनेटिक एनर्जी असणार आहे त्यांच्यामधला डिफरन्स आपल्याला काय करायचं? फाइंड आउट करायचं. तो डिफरन्स किती येते तो बघ. तर त्यासाठी तुम्हाला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कन्सेप्ट माहिती असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल सपोज इथं मी डायग्राम आता काढतो. एक ऑब्जेक्ट या व्हर्टिकल सर्क्युलर पाथ मध्ये मोशन करतोय. ठीक आहे. मिडल पोझिशन, हायेस्ट पोझिशन, लोएस्ट पोझिशन. तर सांगा हायेस्ट पॉइंटला वेलॉसिटी जी असते, वेलॉसिटी ऍट हायेस्ट पॉइंट ती कशी असते? मिनिमम असते. आणि किती येते ते? तर ती येते √r. आणि वेलॉसिटी ऍट लोएस्ट पॉइंट जी वेलॉसिटी असते ती किती असते? मॅक्सिमम असते √5r. असा फॉर्म्युला आपल्याला मिळाला होता. हे जर माहिती असेल तर हा क्वेश्चन लगेच सुटेल तुम्हाला. ठीक आहे. आपल्याला फाइंड आउट करायचे कायनेटिक एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी ऍट हायेस्ट पॉइंट आणि कायनेटिक एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट यांच्यामधला डिफरन्स. ठीक आहे. बर, मग कायनेटिक एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट पहिल्यांदा आपण फाइंड आउट करूयात. कायनेटिक एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट कशी फाइंड आउट करतो? तर 1/2 ऑफ mvl², वेलॉसिटी ऍट लोएस्ट पॉइंट. ठीक आहे. 1/2 ऑफ m इंटू वेलॉसिटी ऍट लोएस्ट पॉइंट किती आहे? √5r. इथं स्क्वेअर आहे म्हणजे स्क्वेअर रूटचा काय करावं लागेल? स्क्वेअर. म्हणजे हे किती येणार आहे? 5r असेल. ठीक आहे. मग या ठिकाणी किती येते बघा बरं. मास आपल्याला दिलेलं आहे 1 आणि रॅडियस पण किती दिली आहे? 1. जी ची व्हॅल्यू सपोज इथं आपण 10 घेतली तर किती येणार आहे हे बघा. जरा इथं व्हॅल्यू टाकूयात. 1/2 इंटू 1. मास 1 आहे, 5. रॅडियस किती आहे? 1 आहे. आणि जी ची व्हॅल्यू सपोज आपण 10 कन्सिडर करूयात या ठिकाणी. तर किती येत आहे बघा बरं. 5×10 आणि 5 गुणिले 5, 25 जूल ही कायनेटिक एनर्जी मिळते ऍट लोएस्ट पॉइंट. ऑब्विसली कायनेटिक एनर्जी लोएस्ट पॉइंटला कशी असणार आहे? जादा असणार आहे, कारण की त्या ठिकाणी वेलॉसिटी कशी असणार आहे? मॅक्सिमम असणार आहे. आपण ते शिकलोय. कायनेटिक एनर्जी ऍट हायेस्ट पॉइंट कशी असणार आहे? तर मिनिमम असणार आहे, कारण की हायेस्ट पॉइंटला आपल्याला माहिती आहे वेलॉसिटी कमी झालेली असते. कशी फाइंड आउट करणार? 1/2 ऑफ m इंटू वेलॉसिटी ऍट हायेस्ट पॉइंटचा स्क्वेअर. ठीक आहे. 1/2 इंटू m इंटू वेलॉसिटी ऍट हायेस्ट पॉइंट किती आहे बघा? √r. याचा स्क्वेअर करायचा आहे. तर हे येणार आहे r. एवढं शिल्लक राहील. अच्छा, सगळ्या व्हॅल्यू जर टाकल्या तर काय येईल? 1/2 इंटू मास किती आहे? 1. रॅडियस किती आहे? 1. जी किती आहे? 10. तो 2×5 5 जूल हे असणार आहे कायनेटिक एनर्जी ऍट हायेस्ट पॉइंट. ठीक आहे. मग आपल्याला विचारलंय व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द कायनेटिक एनर्जी ऍट हायेस्ट पॉइंट आणि लोएस्ट पॉइंट. या दोघांमधला डिफरन्स आपल्याला विचारलाय. तर डिफरन्स किती येईल बघा. 25 जूल मायनस 5 जूल. 25 मधून 5 गेले किती येते? 20 जूल. म्हणजे ऑप्शन असणार आहे ए. ठीक आहे. त्याचं फाइंड आउट केलं इथं लक्षात. त्यासाठी तुम्हाला माहिती असायला पाहिजे वेलॉसिटी ऍट हायेस्ट पॉइंट आणि लोएस्ट पॉइंट किती असते. तर तुम्ही कायनेटिक एनर्जी ऍट हायेस्ट आणि लोएस्ट पॉइंट फाइंड आउट करू शकता.
ठीक आहे. अच्छा, क्वेश्चन नंबर 9 लक्षात आला का तुमच्या? चला पुढे जाऊयात आता. काय दिलंय बघा इथं, क्वेश्चन नंबर 10 मध्ये काय दिलंय बघा. A particle of mass m performs a vertical circular motion of radius r. Its potential energy at highest point is. असं विचारलं. काय विचारलंय? A particle of mass m performs vertical circular motion. एक पार्टिकल आहे, त्याचं मास किती m आहे आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करतोय आणि त्या पाथचे रॅडियस r इतकी दिली. तर आपल्याला सांगितलं की पोटेन्शियल एनर्जी ऍट हायएस्ट पॉईंट. खूप सोपा क्वेश्चन आहे बघा, तुम्ही स्वतः ट्राय करा. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन होते असं समजा, ठीक आहे, एक पार्टिकल, आणि आपल्याला विचारलंय की पोटेन्शियल एनर्जी ऍट हायएस्ट पॉईंट. ठीक आहे, ऑब्जेक्ट लोएस्ट पॉईंट पासून हायएस्ट पॉईंटला म्हणजे तिथं गेलाय आणि या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी किती येते ते विचारले आपल्याला, बरोबर. अच्छा, पोटेन्शियल एनर्जी आपण कशी काढतो, तर पोटेन्शियल एनर्जी आपल्याला माहित आहे एम जी इंटू एच. ठीक आहे, पार्टिकल लोएस्ट पॉईंट पासून हायएस्ट पॉईंटला जसं जाईल तसं त्याचं मास चेंज होत नाही, बरोबर. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पण चेंज होत नाही, पण हाईट जी आहे लोएस्ट पासून हायएस्ट पॉईंटला जात असताना हाईट मात्र चेंज होत जाते, बरोबर. तो किती हाईट कव्हर करतोय आपण शिकलोय. किती हाईट कव्हर करतो, ही हाईट असणार आहे आर, इथून इथपर्यंत असणार आहे आर, म्हणजे आर प्लस आर म्हणजे 2r, बरोबर. आर प्लस आर 2r, बरोबर. एवढी हाईट असणार आहे. मग पोटेन्शियल एनर्जी ऍट हायएस्ट पॉईंट किती येते, बरोबर आहे 2mgr. किती येते 2mgr. म्हणजे ऑप्शन कुठला येतोय बघा बरं, ऑप्शन येतो ए. ठीक आहे, ओके. ज्यांनी थेअरीमध्ये हा पॉईंट बघितलेला असेल त्यांनी पटकन सॉल्व्ह केलेला असेल. तर बघा इथं क्वेश्चन नंबर 11 आपण बघूयात आता. ए बॉडी ऑफ मास एम परफॉर्म्स युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑफ रेडियस आर विथ वेलॉसिटी व्ही असं म्हणलंय, बरोबर आहे. इफ इट्स अँग्युलर मोमेंटम इज एल असं म्हणलंय. अँग्युलर मोमेंटम दिलंय इथं आपल्याला. देन सेंट्रिपेटल फोर्स ऍक्टिंग ऑन इट इज असं म्हणलंय, बरोबर. एक बॉडी आहे, मास एम दिलंय, वेलॉसिटी व्ही दिले, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन होत आहे असं पण सांगितलंय. आणि दुसरं सांगितलंय की अँग्युलर मोमेंटम जे आहे त्या बॉडीचं ते आहे एल. तर अँग्युलर मोमेंटम कशाला असतं, तर लक्षात ठेवा, एखादी बॉडी जर स्ट्रेट पाथ मध्ये चाललेली असेल तर त्याला लिनियर मोमेंटम असतं. आणि लिनियर मोमेंटम आपण कसं फाइंड आउट करतो, तर मास इंटू वेलॉसिटी. तसं अँग्युलर मोमेंटम कसं फाइंड आउट करतो किंवा कुणाचं फाइंड आउट करतो, एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशन करत असेल तर त्याला अँग्युलर मोमेंटम आपण त्याचं फाइंड आउट करू शकतो. आणि अँग्युलर मोमेंटम असतं मास इंटू वेलॉसिटी इंटू रॅडियस ऑफ दॅट सर्क्युलर पाथ. त्याच्यावरून आपण काय करू शकतो, अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, हा क्वेश्चन जुलै 17 ला विचारलाय. बघा जरा, सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला यापैकी आपण कुठलाही बघितलेला नव्हता, पण इथं त्यांनी सांगितलं की सेंट्रिपेटल फोर्स इज, म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स इन टर्म्स ऑफ अँग्युलर मोमेंटम देण्याचा इथं त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, जुलै 17 ला सीईटी ला विचारलेला क्वेश्चन आहे. बघा, आपल्याला सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे, एम व्ही स्क्वेअर अपॉन काय असतो तर आर. ठीक आहे, आणि अँग्युलर मोमेंटम मी आताच तुम्हाला सांगितलं मास इंटू वेलॉसिटी इंटू रॅडियस ऑफ द सर्क्युलर पाथ असं आपण काय करतो, फाइंड आउट करतो. ठीक आहे, आता या दोघांचं रिलेशन काय करायचंय, थोडं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन असं काहीतरी करून आपल्याला या पद्धतीनं कुठलं इक्वेशन मिळतंय का ते आपल्याला बघायचं. ठीक आहे, या इक्वेशनला आपण काय करूयात, पहिल्यांदा मास आणि रॅडियस यांना काय करूयात, मल्टिप्लाय करून बघूयात. काय करूयात, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मास आणि रॅडियस म्हणजे एम आणि आर न मल्टिप्लाय करूयात. काय होते बघूयात. ठीक आहे, सपोज मी याला एम इंटू आर केलं आणि खाली पण एम इंटू आर जर केलं तर काय होतंय जरा बघा, एम इंटू एम एम स्क्वेअर. ठीक आहे, व्ही स्क्वेअर आहे तसाच आणि रॅडियस आहे तशीच, आणि डिनॉमिनेटरला काय येणार आहे, एम आहे तसाच, आर इंटू आर आर स्क्वेअर असं रिलेशन मिळत. पण हे रिलेशन कुठे दिसतंय का जरा चेक करा, यापैकी कुठलंही रिलेशन इथं नाहीये. थोडासा अजून बदल करूयात. आपण काय करूयात, मास इंटू रॅडियस ना आधी मल्टिप्लाय केलं होतं, आपण करूयात मास इंटू रॅडियस स्क्वेअर यानं मल्टिप्लाय करूयात. ठीक आहे, मास इंटू रॅडियस स्क्वेअर यानं मल्टिप्लाय करूयात, कारण की आपण नुसतं मास इंटू रॅडियस न मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळालं नाही. आता करूयात एम आर स्क्वेअर न मल्टिप्लाय करूयात आणि डिवाइड करूयात. काय होईल जरा बघा, बघा एम इंटू एम एम स्क्वेअर, व्ही स्क्वेअर आहे तसाच, आर स्क्वेअर इथं पण आहे तसंच राहील. ठीक आहे, चला आता डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करूयात, एम पण आहे तसंच, आर स्क्वेअर इंटू आर, आर स्क्वेअर इंटू आर काय होईल, आर क्यूब होईल. ठीक आहे, आर क्यूब. आता यापैकी रिलेशन कुठे दिसतंय का, तर दिसत तर नाहीये, पण याच्यामध्ये आन्सर लपलेला असू शकतो. जरा व्यवस्थित बघा, आपल्याला न्यूमरेटरला मिळालं एम इंटू व्ही इंटू आर तर स्क्वेअर आहे, आणि एम इंटू व्ही इंटू आर म्हणजेच काय, तर लिनियर अँग्युलर मोमेंटम एल आहे, म्हणजे इथं स्क्वेअर आहे म्हणजे मी लिहू शकतो एल स्क्वेअर, बरोबर. एम व्ही आर स्क्वेअर आहे,
म्हणजेच मी या ठिकाणी लिहू शकतो L² आणि डिवाइड बाय काय येईल MR³ बरोबर. हा फॉर्म्युला तुम्हाला दिसतोय का बघा, चेक करा कुठं आहे का. L² अपॉन MR³. इथं तर नाहीये, इथं पण नाहीये, इथं पण नाहीये. L² अपॉन MR³ इथं दिसतोय. म्हणजेच कोणता ऑप्शन बरोबर येतोय, ऑप्शन डी बरोबर येतोय. काय केलं आपण सुरुवातीला M इंटू आर करून बघितलं पण आन्सर नाही आलं. आपण काय केलं परत M इंटू R² केलं, त्याच्यावर आन्सर मिळालं. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 11 तुमच्या लक्षात आलं का. ठीक आहे. तर चारही क्वेश्चन लिहा, मग आपण पुढचा क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 12 बघूयात आपण. या ठिकाणी काय दिलंय, ए बॉडी इज मुव्हिंग इन ए हॉरिझॉन्टल सर्कल विथ ए कॉन्स्टंट स्पीड विच वन ऑफ द स्टेटमेंट इज करेक्ट असं म्हणलं. बरोबर. आता एक बॉडी आहे आणि ती बॉडी हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन करते, म्हणजे तुम्हाला लगेच आठवायला पाहिजे कोनिकल पेंड्युलम. बरोबर. आणि कॉन्स्टंट स्पीड आहे बॉबचं असं इथं सांगितलंय थोडक्यात. ठीक आहे. तर विचारलंय काय, इट्स पोटेन्शियल एनर्जी इज कॉन्स्टंट असं सांगितलंय. दुसरं कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट आहे असं सांगितलंय. जरा विचार करूयात आपण. एक बॉब हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन करतोय. पेंड्युलम आठवतोय का तुम्हाला बघा, ही स्ट्रिंग आहे बरोबर, ही स्ट्रिंग, आणि या स्ट्रिंगला इथं बॉबला जोडलंय आणि तो एक काय करतो, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन करतो. आता ज्या वेळेस हा बॉब हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन करतो त्यावेळेला तो एका हॉरिझॉन्टल सरफेस पासून सेम हाईट वरती असतो बरोबर का. हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन सपोज इथं चालू आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी हॉरिझॉन्टल सरफेस पासून तो जो बॉब आहे तो प्रत्येक ठिकाणी कसा असणार आहे, सेम हाईट वरती असणार आहे बरोबर. प्रत्येक पॉइंटला तो या हॉरिझॉन्टल सरफेस पासून सेमच हाईट वरती असणार आहे. जसं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये होतं का, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये हाईट जी आहे ती हाईट वाढत 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 जाते, परत कमी 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 होत जाते बरोबर. पण तिथं हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये हाईट जी आहे हॉरिझॉन्टल सरफेस पासून तो किती हाईट वर आहे, ती हाईट काय होत नाही, चेंज होत नाही. म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी या ठिकाणी चेंज होणार नाही, कारण की पोटेन्शियल एनर्जी असते M इंटू G इंटू H. मास चेंज होत नाही, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंज होत नाही, इथं हाईट सुद्धा चेंज होत नाही, म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी इथं चेंज होत नाही, म्हणजेच कॉन्स्टंट राहते. म्हणजेच पहिला ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे. जरा दुसरा ऑप्शन बघा, इट्स कायनेटिक एनर्जी इज कॉन्स्टंट. आता इथं स्पष्ट दिलंय की कॉन्स्टंट स्पीड, म्हणजे तिथं स्पीड कॉन्स्टंट आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असणार आहे. कॉन्स्टंट स्पीड म्हणलंय. स्पीड जर कॉन्स्टंट असेल तर आपल्याला माहिती आहे की कायनेटिक एनर्जी आपण कशी काढतो, mv² बरोबर आहे. 1/2 इंटू M इंटू V². M कसं आहे, कॉन्स्टंट आहे. मास कसं असणार आहे, कॉन्स्टंट. आणि V इथं कॉन्स्टंट सांगितलंय बरोबर. स्पीड कसं आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे कायनेटिक एनर्जी सुद्धा कशी राहणार आहे, कॉन्स्टंट असणार. म्हणजे कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट आहे, हे सुद्धा बरोबर आहे. तिसरं ऑप्शन बघा, आयदर कायनेटिक एनर्जी और पोटेन्शियल एनर्जी इज कॉन्स्टंट. दोघांपैकी कुठला तरी एक कॉन्स्टंट आहे असं होत नाही, दोघं पण कॉन्स्टंट राहतात या ठिकाणी. ठीक आहे. चौथा ऑप्शन बघा, बोथ कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी इज कॉन्स्टंट. दोघं पण कॉन्स्टंट आहे, हे मात्र या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन कोणता असणार आहे, ऑप्शन असणार आहे डी. येते का लक्षात. इथं दिलंय त्यांनी कॉन्स्टंट स्पीड म्हणजे कायनेटिक एनर्जी इज कॉन्स्टंट, आणि पोटेन्शियल एनर्जी कॉन्स्टंट. काय, कारण की हाईट जी आहे एका हॉरिझॉन्टल सरफेस पासून हाईट जी आहे ती हाईट चेंज होणार नाही, आणि त्याच्यामुळे पोटेन्शियल एनर्जी कॉन्स्टंट राहते. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 13 बघूया. त्या ठिकाणी 13 मध्ये काय दिलंय, कायनेटिक एनर्जी ऑफ ए बॉडी मुव्हिंग इन ए व्हर्टिकल सर्कल. आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा क्वेश्चन आहे आणि कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी इज असं म्हणलं, म्हणजे कायनेटिक एनर्जी विचारली. काय सांगितलं बघा, कॉन्स्टंट ऍट ऑल द पॉइंट्स ऑन द सर्कल. तर आठवा, एक ऑब्जेक्ट आहे तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करतोय बरोबर. कायनेटिक एनर्जीच्या रिलेटेड क्वेश्चन आहे. मग जसा हा ऑब्जेक्ट वर वर जाईल तसं आपल्याला माहिती आहे की याचं स्पीड जे आहे ते स्पीड कमी कमी होत जातं, आणि वरनं खाली येत असताना स्पीड जे आहे ते स्पीड वाढत वाढत जातं. मग स्पीड जर चेंज होत असेल तर त्याचा इफेक्ट कायनेटिक एनर्जीवर होणार, कारण की कायनेटिक एनर्जी आपल्याला माहिती आहे की आपण काढतो mv² वर. मग स्पीड जर वर जात असताना जर कमी कमी होत असेल तर कायनेटिक एनर्जी कमी होत जाणार, वरून खाली येताना स्पीड वाढत जाते, म्हणजे कायनेटिक एनर्जी काय होत जाणार, वाढत वाढत जाणार. म्हणजे कायनेटिक एनर्जी तर चेंज होणार आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये. पहिला ऑप्शन काय दिलाय बघा, कॉन्स्टंट ऍट ऑल द पॉइंट असं म्हणलं. कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट राहते असं म्हणलं, चुकीचं आहे. कायनेटिक एनर्जी काय होते तर चेंज होते. पुढे लिहिलंय डिफरंट ऍट डिफरंट पोझिशन. हा, हे बरोबर आहे. प्रत्येक पॉइंटला कायनेटिक एनर्जी चेंज होत जाणार, म्हणजे हा ऑप्शन इथं बरोबर असेल. 0 ऍट ऑल द पॉइंट, 0 ऍट ऑल द पॉइंट, प्रत्येक पॉइंटला कायनेटिक एनर्जी 0 असते असं म्हणलं, चुकीचं आहे, पूर्ण चुकीचं आहे बरोबर आहे. आणि निगेटिव्ह ऍट द ऑल द पॉइंट, प्रत्येक पॉइंटला कायनेटिक एनर्जी निगेटिव्ह असते, हा पण ऑप्शन चुकीचा आहे. ठीक आहे बरोबर. ओके. आता क्वेश्चन नंबर 14 बघूयात. द डिफरन्स इन द टेन्शन इन स्ट्रिंग
at lowest and highest point in the path of particle of mass m in vertical circular motion असं म्हणतात. द डिफरन्स इन द टेन्शन इन द स्ट्रिंग म्हणलंय, बरोबर. म्हणजे एक स्ट्रिंग आहे, एका स्ट्रिंगला थोडक्यात काय केलंय, एका पार्टिकलला बांधलेलं आहे, बरोबर. आणि आपल्याला विचारलंय डिफरन्स इन द टेन्शन, डिफरन्स इन द टेन्शन इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. परत एकदा म्हणजे आपण ऍझ्युम करूया तिथंच, सपोज हा पार्टिकल आहे, याला स्ट्रिंगने अटॅच केलं, याची व्हर्टिकल सर्क्युलर मोशन होते. तर इथं त्यांनी सांगितलं की डिफरन्स इन द टेन्शन ऍट लोएस्ट अँड हायेस्ट पॉईंट. मग थेअरीमध्ये याचा आपण एक्सप्रेशन घेतलेलं होतं की आपल्याला माहिती आहे की लोएस्ट पॉइंटला जे टेन्शन असतं ते कसं असतं, तर मॅक्सिमम असतं, ते येतं 6 mg. आणि हायेस्ट पॉइंटला जे टेन्शन येतं ते टेन्शन किती असतं, तर आपण घेतो 0, बरोबर. ज्यांनी हा पॉईंट बघितलेला असेल त्यांना लगेच येईल. अच्छा, म्हणजे लोएस्ट पॉइंटला टेन्शन मॅक्सिमम असतं, हायेस्ट पॉइंटला टेन्शन कसं असतं, तर 0 असतं. या दोघांमधला डिफरन्स आपल्याला विचारलाय, 6 mg मायनस 0, 6 mg येणार. म्हणजेच ऑप्शन कोणता असणार आहे, सी असणार आहे. येते लक्षात, इथं आहे 2 mg, 4 mg, 6 mg, 8 mg. लोएस्ट पॉइंटला टेन्शन मॅक्सिमम ते असतं 6 mg, हायेस्ट पॉइंटला टेन्शन किती असतं, तर 0. या दोघांचा डिफरन्स येतो 6 mg. याच्यासाठी थेअरी क्वेश्चन तुम्हाला बघावं लागेल. टेन्शन इन द स्ट्रिंग हा क्वेश्चन किंवा हा व्हिडिओ तुम्ही बघा, याच्यामध्ये तुम्हाला हे एक्सप्रेशनच तुम्हाला बघायला मिळेल. बघा, जुलै 16ला MHT CET ला म्हणजे सीईटीच्या एक्झाम मध्ये हा क्वेश्चन विचारलेला होता, सोपा क्वेश्चन होता. ठीक आहे. अच्छा, तर आज आपण 14 क्वेश्चन बघितले. मॅथमॅटिक्सच्या लेक्चर मध्ये आपण 21 क्वेश्चन बघितले. टोटल 35 क्वेश्चन आपण सर्क्युलर मोशन वरचे बघितलेले. तर आज झालेले सगळे क्वेश्चन व्यवस्थित बघा, लिहून माझ्या व्हॉट्सअप वरती पाठवा. तर लेक्चर मी इथं थांबवतो, तोपर्यंत स्टडी करत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट.